गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आम्ही पण मजेत आहोत. आज आहे सुट्टी. तर सुट्टीच्या दिवशी थोडेसे किरकोळ कामं करून घ्यायचे असतात आणि उन्हाळ्यामध्येच म्हणजे पाऊस नव्हता आलेला तेव्हाच आम्ही झाडं आणलेले होते. आज सुट्ट्या आहे त्यामुळे ते झाडं बाहेर लावून घ्यायचे आहेत. घर कुठेही असो, एक दोन झाडं असले ना घराजवळ तर खूप छान वाटतं आणि झाडं असायलाच हवं. तर त्यासाठी आणि हळदी काही लावलेल्या होत्या मे महिन्यामध्ये. तर आता खूप मस्त आलेल्या आहेत. वरचा पाऊस सुरू झाला की मस्त झाल्या आणि तुम्हाला हे दाखवणार आहे मी. तर टबमध्येच अशा लावलेल्या आहेत. पुष्कळ जागा अशी काहीच नाही आहे, तरीसुद्धा खूप चांगल्या येतात. दरवर्षी आम्ही लावतो. तर आत्तासुद्धा लावलेल्या आहेत. मे महिन्यामध्येच पूर्ण असे मोठे मोठे टब घेतलेले आहेत. पुढे तुम्हाला दिसेलच. तर त्याच्यातच अशा लावून घेतल्या. तर एका टबमध्ये तेवढी आलेली नाही आहे, ती थोडी उशिरा येते ना त्यामुळे. तर बाकीच्या सगळ्या निघून आल्या आणि चला तुम्हाला हळदी दाखवते आणि त्याच्यानंतर मग बाहेर झाडं लावून घ्यायचे आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. ह्याच हळदी आहेत, त्यात एकदम छोटे छोटे पानं आलेले आहेत. तर बऱ्याचशा लावून घेतल्या ह्यावेळेस. कंद खूप होते ना, एका कंदापासून सुरुवात केली होती आम्ही. म्हणजे एकच कंद घेऊन 4 प्रकारच्या हळदी आणलेल्या होत्या. 4 कंद होते आणि त्याचे एवढे झालेले आहेत तर सगळ्याच लावून दिल्या. आत्ता या टबमध्ये असे एकदम बारीक कोंब दिसत आहेत आणि बाकीचे बरेचसे मोठे येऊन गेले. तर 4 प्रकारच्या म्हणजे वेगवेगळ्या आहेत. हळद आपली जी खाण्याची असते ती साधी हळद नाही आहे ही वनस्पती हळद आहे. आम्ही दरवर्षी लावून घेतो. तर चला आता बाहेर झाडं लावून घ्यायचे आहेत. तर हे गुलमोहरचे झाडं आहेत. 2 झाडं आणलेले होते. पुढे कसं गाडी वगैरे लावायला सावली पाहिजे ना त्यासाठी. आणि समोर दिसतंय तुम्हाला तर ते ओपन प्लेस आहे आमच्या घरासमोरच. तर बाहेर पुढे असे कडुलिंबाचे झाडं खूप मोठे झालेले आहेत. ते आधीच लावून घेतलेले होते आणि आता इथे लावून घेऊ. शेजारी घराचं बांधकाम सुरू होतं ना त्यासाठी मग आम्ही झाडं लावत नव्हतो. आता काय त्यांचं काम बंद झालेलं आहे आणि हे आपलं घर. तर इथे पुढे थोडेसे झाडं लावून घेतले. तर वेल पण खूप मस्त झालेला आहे आणि इथे बरंच त्यांचं मटेरियल होतं त्यामुळे आम्ही थांबलो होतो. मागच्या वेळेस काही लावून घेतले नव्हते झाडं आणि पावसाळ्यातच लवकर ग्रोथ होते झाडांची त्यासाठी. आणि हे गुलमोहरचे झाडं ते पावसातच पटकन वाढतील त्यासाठीच मग आम्ही खरं वाट बघत होतो. आणि इथे गाडी वगैरे लावायला किंवा मुलांना खेळायला अशी सावली होईल त्यासाठी हे झाडं इकडे लावून घेतो. आणि ओपन प्लेसमध्ये चाफ्याचे झाडं आम्ही मागच्या वेळेस कटिंग लावलेली होती. ते पण सगळे असे व्यवस्थित झालेले आहेत. फुलं पण येतात. अजून बारीक आहे ते. आणि बघा शेजारीसुद्धा खडी अशी टाकलेली आहे. कारण बांधकाम सुरू असताना आपल्याला काहीच करता येत नाही कारण भरपूर असंच मटेरियल असतं त्याच्यामुळे. तर आता इथे दीदीचे पप्पा झाडं लावून घेत आहेत. 2च गुलमोहरचे झाडं लावून घेतो. मोठे झाडं पाहिजे घराजवळ सावली व्हायला. ह्यावेळेस एवढी उष्णता होती उन्हाळ्यामध्ये, खूपच ऊन लागत होतं म्हणून झाडाची उणीव खूपच भासली होती यावेळेस. म्हणून पटकन असे झाडं लावण्याची सुरुवात आम्ही केली. मागच्या वेळेस एक छोटंसं झाड लावलेलं होतं ते पण आता थोडंसं बरं झालं. पण यावेळेस म्हटलं चला 2 जरा मोठे झाडं असले की मग सावली पण राहील आणि थंड पण वाटतं. हवा पण छान थंडगार असते ना त्यासाठीच. तर 2 रोपं लावून घेऊ. आणि पाम ट्री आहे तो कुंडीमध्ये लावलेला होता. तो तसा मोठाच आहे बरं का. पाम ट्री मी कुंडीमध्ये लावून घेतला होता पण कुंडीमध्ये काही व्यवस्थित होत नाही पाम ट्रीचं झाड. त्याला जमिनीतच लावायला पाहिजे. तर बरेचसे उन्हाळ्यामध्ये ना जळून गेले आमच्याकडचे पाम ट्रीचे झाडं आणि 2च राहिलेले आहेत. तर हे बघा हे झाड आम्ही मागच्या जूनमध्ये लावलेलं होतं ते एवढं झालं. आणि इथे हे जास्वंदीचं लावलेलं. तर हे जास्वंदीचं आहे ना, एक सुकली काडी आणि एक आहे थोडीशी हिरवीगार. तर हे पाम ट्रीचं झाड आता वरून घेऊन आली मी. गॅलरीत होतं हे कुंडीमध्ये लावलेलं. एक पूर्ण जळून गेलं आणि हे पण जळण्यातच होतं. म्हटलं त्याला बाहेर अंगणमध्ये लावून घेऊ आणि मग ते छान राहील त्यासाठीच आम्ही घेऊन आलो. कुंडीमधले झाडं मोठे जे आपण कुंडीमध्ये लावतो ना हौशीने ते व्यवस्थित राहत नाही कारण त्याच्या मुळ्या जायला जागा पुरेशी नसते. त्यासाठी कुंडीमध्ये व्यवस्थित असे हिरवेगार होतच नाही. म्हटलं चला एक तरी आहे तर तेवढं तरी आपण बाहेर लावून घेऊ, छान दिसेल त्यासाठी. आणि अजून हा वेगळा प्रकार आहे बरं का पाम ट्रीचा. मोठ्या साईजमध्ये येतो आणि लहान साईजचे पण असतात. तर एकच तो पण कुंडीमध्ये राहिलेला आहे. बाकीचे सगळे जळाले. 4-5 झाडं होते पाम ट्रीचे दुसरे, ते सगळे जळून गेले. त्यासाठी आता झाडांची हौस काही जास्त करायची नाही आणि आम्ही मोजकेच झाडं ठेवलेले आहेत.
तर आता हे एवढं उरलेलं होतं तेवढं हे आपण म्हटलं बाहेर लावून घेऊ, म्हणूनच मी बोलले आणि दीदीचे पप्पा लावून घेता येते. हे छान जागा आहे, इथे पुढे घरं काही होणार नाही, त्यासाठी आम्ही झाडं कायमचे लावून घेतो आहे, मोठे झाडं. आणि सावली असली तर खूपच छान. ह्यावेळेस इतकं कडक ऊन होतं सगळीकडेच, त्याच्यामुळे ना झाडाची खूपच उणीव भासत होती. आणि मग सुरुवात केली ती झाडं लावण्यापासून. खरं तर पावसाचीच वाट बघत होतो आम्ही इतके दिवस झाले. तर असा गेला होता आजचा दिवस छानसा. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर आणि पुढे हाईपसुद्धा येतं, तर हाईप नक्की करा. आता बघू कसे येतात काय येतात. आता ह्या काठ्या आजूबाजूला लावाव्या लागतील, नाहीतर मग शेळ्या वगैरे खातील. चला भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.